श्रीराम समर्थ. आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदासी यांचे श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन, अर्थात श्री सद्गुरू भक्ती साधनामृत. प्रकरण 7. श्री गोदामातेच्या अंकावरती. थोड्या वेळातच आमची बस शहर सोडून नाशिककडे धावू लागली. हळूहळू पुणे शहर मागे सरकू लागले. हातात माळ घेऊन माझा जप चालूच होता. मी खिडकीतून बाहेर अधूनमधून शेती, वृक्ष, नद्या, तलाव पाहत असे. आपल्या बसबरोबर घोड्यावर बसून श्रींची स्वारी चालली आहे असा मला अतिप्रखरतेने भास होत होता आणि त्यामुळे माझे डोळे भरून येत होते. काही कारणाने बस एका ठिकाणी उभी होती. संध्याकाळच्या वेळी नाशिकला पोहोचलो. बसस्टँडहून पंचवटीच्या बसने पंचवटीत पोहोचलो. नंतर पुढे चौकशी करून गोदेच्या काठी रामकुंडावर येऊन पोहोचलो. गोदावरी गंगेकडे पाहून मनाला आनंद झाला. गोदेला साष्टांग नमस्कार करून तेथील भूमीची धूळ मस्तकाला लावून घेतली आणि श्रींना म्हणालो, हे सद्गुरुनाथा, आता मी जेथे साष्टांग नमस्कार घातला त्या ठिकाणी एकेकाळी आपण निश्चितच उभे राहिले असाल, कारण श्रींची स्वारी येथे या रामकुंडावर बऱ्याच वेळ आली होती. साष्टांग नमस्कार करताना श्रींच्या चरणांचा विशेष भास जाणवला. नंतर श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय म्हणून गंगेत उतरलो. गंगेला यावेळी बांधाचे पाणी सोडलेले असल्याने गोदामाता बाळसेदार दिसत होती. रामकुंडात अगदी मनसोक्त पोहलो. नंतर कमरे इतक्या पाण्यात उभे राहून सायं संध्या करण्यास सुरुवात केली. सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन झाल्यावर पाण्याच्या बाहेर येऊन गायत्री मंत्र जप करून उत्तर संध्या उरकून घेतली. नंतर श्रींची तसबीर झोळ्यातून काढून त्यांना तेथील गोदामातेच्या मंदिराच्या कट्ट्यावर आसनस्थ केले. प्रथम श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि हातात माळ घेऊन थोडा जप केला. त्यावेळी धूपदीपाचा काही प्रपंच जवळ नसल्याने टाळ्या वाजवून ब्रह्मानंदकृत आरती, आरती बेळगू वे सद्गुरू म्हणण्यास सुरुवात केली. तेव्हा मी श्रींच्याकडे पाहून आरती म्हणत होतो. माझ्या पाठीमागे उभे राहून आणखीन 10-12 मंडळी टाळ वाजवून आरती म्हणू लागली. श्रींच्याकडेची नजर हलवून बाजूला पाहण्याची माझी इच्छा नसल्याने मी तिकडे पाहिले नाही. आरती पूर्ण करून श्रींना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्रींची स्वारी माझ्याकडे अतिप्रसन्नतेने पाहू लागली. हे क्षणभर दृश्य दिसले आणि श्री अदृश्य होऊन पूर्ववत श्रींची तसबीर दिसू लागली. आता मागे उभे राहिलेल्या लोकांकडे मी नजर टाकली तर तेथे सिंधी यात्रेकरूंची गर्दी दिसली. मला आश्चर्य वाटून विचारले, आता आपण मंडळी टाळ वाजवून आरती म्हणत होता का? त्यावर ते हिंदी भाषेत बोलू लागले, हमको मराठी भाषा आती नहीं. आपका भजन कब से हम सुन रहे हैं. आप क्या बोलते थे ये हमको नहीं समझता था, लेकिन आपका भाव हमको अच्छा लगता था. हे ऐकून जे समजायचे ते समजलो. ही सर्व श्रींचीच लीला आहे. मागे कोणती मंडळी टाळ घेऊन आरती म्हणत होती हे समर्थ सद्गुरूंनाच माहिती. अशा प्रकारे श्रींची आरती झाल्यावर तेथील आजूबाजूच्या यात्रेकरूंना श्री काळाराम मंदिराचा रस्ता विचारला आणि त्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. तेथे जवळच उसाच्या रसाचे एक दुकान होते. त्या दुकानदारणीला काय वाटले कोण जाणे. तिला माझ्याकडे पाहून दया आली असावी. तिने मला दुकानात बोलवून 4 ग्लास उसाचा रस पाजला आणि हातावर रुपया दक्षिणा दिली. थोडे पुढे चालून गेल्यावर मागून आवाज आला, बाबाजी थांबा थांबा. म्हणून मी मागे वळून पाहिले तर एक वृद्ध माऊली माझ्याकडे भराभर पावले टाकत आली आणि जवळ येऊन माझ्या हातात 51 रुपये दक्षिणा देऊन अत्यंत भावविभोर होऊन पायावर डोके ठेवून मला नमस्कार केला आणि पुढे निघून गेली. यावेळी माझ्या सद्गुरूचे
सद्गुरूंचे एक वाक्य मला आठवले. जर कोणी न मागता पैसे वगैरे काही दिले तर आपण ते टाकू नये, म्हणजेच पुढच्या व्यक्तीला नको म्हणू नये आणि आपण कोणालाही काही मागू नये. मागण्यामुळे आपल्या उपासनेला कमीपणा येतो. म्हणून नेहमी आपण राम भरोसे राहावे. अशा ठिकाणी काय अवस्था असते याबाबत श्रींच्यावर एका भक्ताने पद केले आहे. ते असे: काही नसे त्याचे घरी, पण कुबेर लोळेदारी. तो वाटेल तैसे करी, ऐसा नाही पाहिला. श्री ब्रह्मचैतन्यासारेखा नाही पाहिला. श्रींच्यावर लिहिलेले हे नुसते पद वाचले किंवा ऐकले तरी अंगावर रोमांच उभे राहतात आणि अशा महापुरुषाला कडकडून आलिंगन द्यावेसे वाटते. श्रींची प्रत्येक कृती भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य याने भरलेली असे. श्री ब्रह्मानंदांनी श्रींच्यावर एक सुंदर स्तवन केलं आहे. त्यात ते म्हणतात: चैलादि सर्वान् विषयान् विहाय, कौपीन मात्रेन विभान्तमच्छम, विपक्षमित्रादि विभेदहीनं, श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. याचा अर्थ असा आहे: वस्त्रादिक सर्व विषयांचा त्याग करून निर्मळ झालेले, केवळ लंगोटी धारण करूनही सुंदर दिसणारे, तसेच शत्रू मित्र इत्यादी भेद ज्यांच्यापाशी यत्किंचितही नाही, अशा त्या श्री सद्गुरूंना मी नित्य नमस्कार करतो. अशी माझी श्रींची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून आमची स्वारी श्री काळाराम मंदिराकडे वाटचाल करीत होती. त्या माऊलीकडून 51 रुपये स्वीकारून आणखीन थोडे पुढे गेलो. तेवढ्यात एक भाविक गृहस्थ मला भला मोठा सुंदर फुलांचा हार घेऊन माझ्याकडे आला आणि तो म्हणाला, बाबाजी, हा हार श्रीरामप्रभूंच्या गळ्यात घाला. श्रींच्या इच्छेने मिळालेले सर्व स्वीकारून श्रीरामप्रभूंच्या महादरवाजातून आतल्या प्रांगणात प्रवेश केला. ते काळ्या दगडांचे सुंदर मंदिर पाहून माझ्या मनमंदिराचे पडदे भराभर एका बाजूला झाले. नियमाप्रमाणे अगोदर स्वामींच्या सेवकाला भेटावे, नंतर स्वामीला भेटावे, म्हणजे कोणतेही विघ्न येत नाही, या सिद्धांतानुसार प्रथम मी रामसेवक हनुमंताच्या दर्शनासाठी वळलो. ज्याचा मालक राम त्याचे जग गुलाम, या म्हणीप्रमाणे हनुमंताचा महिमा अगाध आहे. परमार्थ मार्गात जर प्रगती करून गंतव्यस्थानाला पोहोचायचे असेल तर हनुमंताला शरण जाणे जरुरीचे आहे. हनुमंताने स्वामींच्या सेवेसाठी रात्र आहे की दिवस आहे, स्वामींची आज्ञा सोपी आहे की कठीण आहे, इत्यादी कोणत्याही गोष्टीचा कधीच विचार केला नाही. हनुमंत हा रामाचा प्राण आहे आणि हनुमंताचा प्राण राम आहे. श्री हनुमंतरायापुढे येऊन मी साष्टांग नमस्कार घातला तेव्हा माझ्या कानात स्पष्ट श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा गोड मंजू ध्वनी ऐकू आला. तेव्हा मी मारुतीकडे पाहिले. त्या मारुतीरायांचे ओठ हलत होते. माझी खात्री झाली की त्रयोदशाक्षरी मंत्र मारुतीच म्हणत होते. तेवढ्यात मारुतीला वाहिलेली रुईची फुले एकदम खाली पडली. हे पाहून मन अगदी प्रसन्न झाले. नंतर दर्शनासाठी श्रीरामप्रभूंकडे वळलो. मारुतीचा सभामंडप ओलांडून श्रीरामप्रभूंच्या मंदिराच्या त्या काळ्या कुळकुळीत 8-9 पायऱ्या चढून वर आलो. तेथेच प्रवेशद्वाराशी असलेला घंटा उंच उडी मारून वाजवला आणि त्या उंबरठ्याला नमस्कार करून रामाच्या मंडपात प्रवेश केला आणि समोर श्रीराम लक्ष्मण जानकीकडे पाहिले तर प्रथम तेथे काहीच न दिसता गाभाऱ्यात निरभ्र असे निळे आकाश दिसले. नंतर त्या आकाशात 3 व्यक्ती अस्पष्ट दिसू लागल्या. मी त्यांना अगदी निरखून पाहू लागलो तर त्या व्यक्ती हळूहळू स्पष्ट दिसू लागल्या आणि आता अगदी संपूर्णपणे श्रीरामप्रभू, लक्ष्मण, सीतामाता हे दिसू लागले. त्यांच्या अंगातून प्रकाशाची किरणे बाहेर पडत होती. श्रीरामप्रभूंचा श्यामवर्ण असून श्रीरामप्रभू चतुर्भुज होते. हातात शंख, चक्र, गदा, धनुष्यबाण होते. जगज्जननी सीतामाता अत्यंत तेजस्वी सुंदर दिसत असून त्यांच्या हातात कमळाचे सुंदर फूल होते.
भ्राता लक्ष्मणाचे हातात धनुष्यबाण होते. असे ध्यान पाहून माझे हृदय भक्तिभावाने भरून आले. मी त्यांना शिरसाष्टांग नमस्कार घातला आणि मी श्रीराम प्रभूंच्या त्या दिव्य ओजस्वी चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिलो. तर तेथे लक्ष्मण आणि जानकी माता दृश्य झाली. रामप्रभू एकटेच राहिले. हळूहळू तेही गुप्त झाले आणि श्रीराम प्रभूंच्या जागी सद्गुरुनाथांची प्रत्यक्ष स्वारी उभी राहिलेली दिसली. त्यांना पाहताच मी लगबगीने श्रींना शिरसाष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून उभा राहिलो. श्रींनी मला आशीर्वाद दिला आणि आता त्या ठिकाणी मला ते मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभू, जानकी माता, लक्ष्मण काळ्या पाषाणाचे दिसू लागले. आता मी भानावर आलो आणि तेथे जवळच ठेवलेल्या माझ्या झोळ्याकडे वळलो. त्या गृहस्थाने दिलेला भला मोठा सुंदर हार पुजाऱ्याकडे दिला. त्याने प्रभूंच्या गळ्यात घातला आणि 51 रुपये त्या पुजाऱ्यांच्या हातात ठेवून मी मोकळा झालो. नंतर श्रीराम प्रभूंना प्रदक्षिणा घालण्यासाठी मंडपाच्या दक्षिण दरवाज्यातून बाहेर आलो आणि रामाला प्रदक्षिणा घालण्यास सव्य बाजूला म्हणजे उजव्या बाजूला वळलो. तेव्हा प्रदक्षिणेच्या वाटेवर डाव्या हाताला प्रवाशांना उतरण्यासाठी असलेल्या ओवऱ्या दिसल्या. तेथे काही भगवे वस्त्र परिधान केलेली साधू मंडळी दिसली. त्यांना पाहून मला एकदम श्रींचा तो प्रसंग आठवला. तो असा: श्रींची स्वारी रामाला प्रदक्षिणा घालत असताना श्रींना ऊन लागू नये म्हणून त्यांच्या डोक्यावर 9 वर्षाच्या ताईने छत्री धरली होती आणि श्री हळूहळू प्रदक्षिणा घालत होते. हे दृश्य त्यावेळी ओवरीत बसलेल्या एका भगव्या साधूने पाहिले आणि तो बडबडू लागला. तो श्रींना उद्देशून म्हणाला, "अरे रे, हे कसले साधू आहेत? हे एका मुलीकडून सेवा घेतात." त्यावेळी श्री काही बोलले नाहीत. प्रदक्षिणा पूर्ण करून येऊन ते त्या भगव्या साधूकडे आले आणि स्वतःचेच म्हणून त्या साधूचेच भविष्य सांगू लागले. त्याचे जसे जसे भविष्यवाणीतून बिंग बाहेर पडू लागले तसा तसा त्याचा चेहरा उतरू लागला आणि तो श्रींना शरण आला. हा प्रसंग आठवून त्या श्रींच्या दिव्य छबीचे रूप डोळ्यासमोर येऊ लागले. श्रींची छबी आठवता आठवता श्रीराम प्रभूची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि या श्रींच्या श्रीरामाने श्रीराम प्रभूंच्या रूपात असणाऱ्या श्रींना साष्टांग नमस्कार घातला. याप्रमाणे सन 1979ची माघ वद्य दासनवमी साजरी झाली. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर तेथील पुजाऱ्यांनी मला भोजन प्रसादाबद्दल विचारले आणि माझी सर्व चौकशी केली. मी त्यांना येण्याचे प्रयोजन सांगितले आणि म्हणालो, "आज दासनवमी आहे. 5 घरी माधुकरी भिक्षा मागून प्रसाद ग्रहण करण्याचा विचार आहे." हे ऐकून श्री मोहन पुजारी यांना आनंद झाला. त्यांनी मला पुजाऱ्यांची 5 घरे दाखवून दिली. यज्ञोपवीत संस्कारानंतर माधुकरी अमृत भोजनाचा योग आज प्राप्त झाला. मला मनस्वी खूप आनंद झाला. प्रत्येक घरासमोर जाऊन ओम भवती भिक्षां देही म्हणून जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करून एक श्लोक म्हणून अशा पद्धतीने 5 घरी भिक्षा घेतली. तसे पाहिले तर आज श्रीराम प्रभूंच्या आणि श्रींच्या दिव्य दर्शनाने पोट भरले होते. परंतु प्रसाद ग्रहण न करता श्रीराम दरबारात उपाशी झोपणे हे श्रीराम प्रभूंना लाजवल्यासारखे आहे. म्हणून प्रसाद ग्रहण करून तेथील पुजाऱ्यांशी थोडा वेळ आध्यात्मिक गोष्टी झाल्या. माझा तपश्चर्येचा निर्णय ऐकून त्यांना कौतुक वाटले. समर्थांची तपोभूमी टाकळी कोठे आहे, किती लांब आहे वगैरे सर्व माहिती त्यांनी दिली. हे सर्व ऐकून मला आता टाकळी तपोभूमीची ओढ लागली. समर्थांचे स्मरण करत करत त्या श्रीराम प्रभूंच्या ओरीमध्ये श्रींच्या कुशीत झोपी गेलो. झोपताना टाकळी तपोभूमी कशी असेल, तेथे जवळून वाहणारी नंदिनी नदी कशी असेल, समर्थांनी स्थापन केलेले मारुतीराय किती सुंदर दिसत असतील इत्यादी विचार मनात येत होते. श्री समर्थांनी किती कष्टात तपश्चर्या केली असेल, कारण समर्थांच्या वेळी येथे अगदी निबिड अरण्य होते. वाघ सिंहासारखे क्रूर प्राणी या निबिड अरण्याचे मालक होते. अशा वन्य पशूंमध्ये श्री समर्थांची स्वारी
केवळ एका लंगोटीवर अत्यंत कोवळ्या वयात येथे आली होती. साक्षात श्रीराम प्रभूंचा ज्यांना अनुग्रह आहे त्यांना कसली भीती असणार. समर्थांनीच एका श्लोकामध्ये म्हटले आहे, समर्थाची या सेवकाव कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतीनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ही समर्थांची वाणी म्हणजे त्यांनी जगलेल्या जीवनाचे स्वानुभवांची प्रत्यक्ष जिवंत उदाहरणे होत. समर्थ रामदास स्वामींचा अवतार झाला, म्हणूनच आपला धर्म जिवंत राहिला. राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठीच समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर या नावाने पुन्हा समर्थच प्रगट झाले. श्रींचे चरित्र वाचले म्हणजे श्रींचे सामर्थ्य कळते आणि सर्वांच्या मुखाने पुढील श्लोक आपोआप बाहेर पडतो. महारुद्र जे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जगा उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. अशा समर्थ सद्गुरूंनी मला पदरात घेतले, हे माझे परमभाग्य आहे. पंचवटी, टाकळी, तपोवन म्हणजे दिव्यभूमी. या नाशिकच्या पंचक्रोशीमध्ये साक्षात श्रीराम प्रभूंचे आदिमातेसह भ्राता शेष अवतार लक्ष्मणाबरोबर दीर्घ वास्तव्य झाले. यामुळे समर्थ रामदास स्वामींनी तपश्चर्येसाठी गोदानंदिनीचा संगम निवडला. समर्थांनी येथे 12 वर्षे राहून श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा 13 कोटी जप केला. हीच ती नाशिकमधील समर्थांची टाकळी. अशा समर्थांच्या तपोभूमीत उद्या आपण जाणार या कल्पनेने माझे मन आनंदाने ओसंडत होते. त्या रात्री थोडी उशिरात झोप आली. निद्रेत असता मला एक अतिदिव्य स्वप्न पडले. स्वप्नामध्ये मी काळाराम मंदिराच्या समोर असलेल्या दास हनुमंताच्या दर्शनास गेलो. श्री मारुतीरायाला साष्टांग नमस्कार करून प्रदक्षिणा घालू लागलो. प्रत्येक प्रदक्षिणेला श्रींच्या नमस्कार त्रयोदशीतील एक एक श्लोक म्हणत असे आणि प्रत्येक वेळेला साष्टांग नमस्कार घालीत असे. याप्रमाणे मुखे बोलवी सद्गुरू बुद्धिदाता, अहम भारहा वागवी कोणमाथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. हा श्लोक शेवटचा म्हणून श्री मारुतीला साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा मला श्रींची जबरदस्त आठवण येऊन अत्यंत गहिवरून आले आणि मी स्पोंदून रडू लागलो. तेव्हा माझ्या कानावर आवाज आला, बाळ उठ, इकडे ये. म्हणून मी समोर पाहिले तर त्या हनुमंताच्या ठिकाणी श्रींची स्वारी अर्धपद्मासन घालून बसलेली दिसली. त्यांनी मला जवळ येण्याचा संकेत केला. त्याप्रमाणे मी श्रींच्या जवळ गेलो. त्यांनी मला आपल्या मांडीवर बसवले, माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, चल, तुला मी टाकळीला घेऊन चलतो. असे म्हणून आम्ही दोघे उठलो आणि श्रींच्या मागे मागे मी चालत राहिलो. काळाराम मंदिराच्या पूर्वेकडील महादरवाजातून आम्ही बाहेर पडलो. यावेळी श्रींची स्वारी केवळ एका लंगोटीवरच होती, कारण त्यांना पूर्वजन्मीपासून लंगोटीचीच सवय असल्यामुळे या जन्मातही स्वारीला लंगोटीवर फिरणे खूप आवडत असे. बरोबरच आहे, ते पूर्वजन्मीचे कपी अवतार समर्थच साक्षात रामदास स्वामी आमच्यासारख्या वेड्या भक्तांसाठीच पुन्हा ब्रह्मचैतन्य नावाने प्रगट झाले. हे आमचे महान भाग्य. श्रींची स्वारी तुरुतुरू भराभर चालत होती आणि मी त्यांच्या मागे हळूहळू पळत होतो. त्यांना आपल्या बालकाची फार काळजी. मधून ते माझ्याकडे वळून पाहत होते. थोडे अंतर चालून गेल्यावर स्वारी एकदम थबकली आणि म्हणाले, ही नदी पाहिलीस? हीच ती गोदेला मिळालेली नंदिनी. खरोखरच त्या नंदिनीचे रूप अतिसुंदर होते. खडकांमधून ती झुळूझुळू वाहत होती. दोन्ही बाजूंनी निबिड अरण्य होते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. कोकिळा पक्ष्यांचे सुस्वर मनाला आनंदित करत होते. हरणांचे कळप पाणी पिण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर येऊन उभे होते व पाणी पिण्यापूर्वी कान टवकारून आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेत होते. आम्ही दोघे हे पाहत पाहत नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या जंगलातल्या पाऊलवाटेने पुढे जात होतो.
थोड्याच अंतरावर एक सुंदर पर्णकुटी होती. तिच्याकडे बोट करून श्रींची स्वारी म्हणाली, हीच ती तपोभूमी टाकळी. एवढ्यात मला जाग आली. स्वप्नातून लवकर जाग आल्यामुळे मनाला थोडेसे वाईट वाटले. पुन्हा अंगावर धोतर घेऊन झोपी गेलो. तर काय गमत, पुन्हा ते स्वप्न पुढे चालू झाले. आम्ही त्या झोपडीत शिरलो तर तेथे शेंदूर लावलेली जवळजवळ 7-8 फूट उंचीची मारुतीची मूर्ती विराजमान होती आणि श्रींची स्वारी त्या हनुमंताकडे पाठ करून उभी राहिली आणि हनुमंताच्या हातातील गदा घेऊन आपण स्वतः छाती पुढे काढून श्री म्हणाले, घे मारुतीचे दर्शन. मी लगेच त्यांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हा तेथील पाषाणाची मारुतीची मूर्ती गुप्त होऊन प्रत्यक्ष हे मारुती तेथे उभे राहिले. तेव्हा इकडे काळाराम मंदिरातल्या घंटेच्या आवाजाने मला जाग आली आणि हे 2 भागात पडलेले स्वप्न आठवून मला खूप आनंद झाला. यानंतर प्रातर्विधी वगैरे उरकून श्रीराम कुंडावर स्नानास गेलो. काळाराम मंदिरापासून श्रीराम कुंडाचे अंतर जास्तीत जास्त 1.5 फर्लांग असेल. स्नानानंतर तेथेच जवळ असलेल्या गणपतीच्या मूर्तीजवळ संदेश बसलो. संध्या उरकून पुन्हा श्री मारुतीचे काळारामाचे दर्शन घेऊन टाकळीकडे लगबगीने प्रयाण केले. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजातून बाहेर पडलो. थोडे चालून गेल्यावर तेथे एक छोटी नदी नाल्याप्रमाणे असून त्यावर एक पूल आहे. त्या पुलाच्या सुरुवातीला काळ्या रंगाची एक दगडाची नावाची पाटी पाहिली आणि ती सहज वाचली. तर त्या पाटीवर कुर्तकोटी शंकराचार्य यांचे हस्ते उद्घाटन असे वाचून एकदम आनंद झाला. हे श्रींचे अनन्य भक्त, सतत श्रींची 9 वर्षे सेवा केली होती. हे अत्यंत विद्वान असून श्रींच्यावर अनन्य श्रद्धा होती. हे थोडे चिकित्सकही होते, परंतु श्रींची स्वारी फार गमतीदार असल्याने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष कृतीतून तर कधी संभाषणातून देत असत. याबद्दल कुर्तकोटी स्वामीच स्वतः म्हणत असत की माझ्या मनातली प्रश्नांची उत्तरे श्री महाराज इतर भक्तांशी बोलताना त्यांच्या बोलण्यातूनच आपोआप मिळत असत. या स्वामींची चिकित्सक बुद्धी होती, परंतु तिला मर्यादा होती. चिकित्सक बुद्धीला जर मर्यादा नसेल तर साधक पथभ्रष्ट होतो. असो, स्वामींची ही पुलावरची नावाची पाटी वाचून पुढे निघालो. नंतर मोठा रहदारीचा रस्ता ओलांडून रस्त्याच्या डाव्या बाजूने व्हिक्टोरिया राणीचा गोदा पूल ओलांडून पुढे थोडे चालून गेल्यावर डाव्या हाताकडे वळलो. हाच रस्ता श्री समर्थांच्या टाकळीकडे जातो. ही खात्री करून आमची स्वारी आनंदाने पुढे चालली. तेव्हा हा रस्ता छोटा रुंद असून इकडे वस्ती नव्हती. त्यामुळे एकांतातून जाताना खूप प्रसन्न वाटत होते. येथून अंदाजे 2 किलोमीटर टाकळी असावी. थोड्याच वेळात नंदिनीच्या पलीकडे असणारे श्री मारुतीचे मंदिर दिसले. मंदिर दिसल्याबरोबर तेथेच मी साष्टांग दंडवत घातला आणि पुढे झपाझप पावले टाकत निघालो. नंदिनी नदीमध्ये हातपाय धुतले आणि पुढे मंदिराकडे सरसावलो. मातीच्या 15-20 पायऱ्या चढून वर आल्यावर त्या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला. या प्रांगणात प्रवेश केल्याबरोबर श्री समर्थांच्या त्या दिव्य तपश्चर्येचा सुगंध जाणवू लागला. पुढे मंदिरात प्रवेश करता क्षणीच माझ्यातले अष्टसात्विक भाव वर उफाळून आले. त्या दिव्य मारुतीकडे पाहून साष्टांग नमस्कार घातला. ही मारुतीरायाची दिव्य मूर्ती पाहता पाहता माझे देहभान हरपू लागले आणि मी तिथेच खाली बसून राहिलो. माझ्या डोळ्यासमोर एक दैदिप्यमान तेजस्वी सूर्याचा गोळा दिसला. हळूहळू ते तेज सौम्य होत गेले आणि श्रींचा चेहरा मारुतीसारखा गाल फुगवलेला दिसला. हे दृश्य क्षणभर दिसून पुन्हा अदृश्य झाले. नंतर तिथेच मी थोडा वेळ नामस्मरण करीत बसलो. एवढ्यात तेथील पुजारी मंदिरात आले आणि त्यांनी माझी चौकशी केली. मी त्यांना माझी माहिती संक्षिप्त सांगून एकांतात नामस्मरण करण्यासाठी आलो आहे असे सांगितले. त्यांना फार समाधान वाटले आणि त्यांनी माझ्या भोजन प्रसादाची व्यवस्था विचारली. त्यांना मी सांगितले, माधुकरी घेण्यासाठी काळाराम मंदिराच्या पुजाऱ्याकडे
रोज जात जाईन आणि येथे एकांतात बसून नामस्मरण करेन. तेव्हा त्यांनी मला समर्थांची गुहा दाखवली. ती पाहून मला आनंद झाला. नंतर पुजाऱ्याने सांगितले की मी आपल्यासारख्या व्यक्तीचीच वाट पाहत होतो, कारण मला 15 दिवस बाहेरगावी जायचे आहे. असे म्हणून त्यांनी मला मारुतीची पूजा वगैरे गोष्टी सांगून दुसऱ्या दिवशी हे गृहस्थ निघून गेले आणि आमचा कार्यक्रम सुरू झाला. पहाटे लवकर उठून प्रथम श्रींची मानसपूजा, नंतर झाडलोट करून नंदिनीचे स्नान करून तेथेच प्रातःसंध्या उरकून मंदिरात येत असे. येथे समर्थांनी वापरलेल्या खडावा आहेत, त्यांच्यावर रुद्राभिषेक करीत असे. यथाविधी मारुतीची पूजा करून नंतर धूप दीप नैवेद्य आरती होत असे. यानंतर त्या दिव्य गुफेत जाऊन नामस्मरण जवळजवळ 3 तास होत असे. तेव्हा श्रींची तसबीर समोर ठेवून जप चालत असे. अत्यंत शांत वातावरण असल्याने मनाला खूप प्रसन्न वाटे. जप झाल्यावर काळाराम मंदिर येथे माधुकरी भिक्षेसाठी जात असे. एक पंथ दो काज, एक म्हणजे श्रीराम प्रभूंचे दर्शन, दुसरे म्हणजे माधुकरी भिक्षा. जाऊन येऊन हे अंतर मधल्या रस्त्याने जवळजवळ 9 किलोमीटर पडत असावे. जाता येता सतत जप होत असे. आल्यानंतर श्री मारुतीरायाला नैवेद्य अर्पण होत असे. या पंक्तीला श्रींची आणि समर्थांची स्वारी बसत असे. या मंडळींना नैवेद्य अर्पण करून नंतर मी तो प्रसाद घेत असे. दुपारनंतर 4-4:30 वाजता गोदानंदिनीच्या संगमावर थोडा जप करून पुन्हा मंदिरात येत असे. संगम या मंदिरापासून जवळजवळ 1.5 किलोमीटर आहे. सायंकाळी आरती करून पुन्हा थोडे श्रींच्या चरित्राचे वाचन, दासबोध वाचन आणि श्रींचे प्रवचन एवढे वाचून नंतर पहाटे 3 पर्यंत विश्रांती, असा कार्यक्रम चालला होता. याप्रमाणे 4 दिवस होऊन गेले. गावातल्या मुलांना कळले की येथे कोणीतरी एक बाबा आले असून ते गुफेत बसून माळ फिरवत राहतात. म्हणून तिथली टाकळी गावातील मुले मला पाहण्यासाठी येत. टाकळी गाव अगदी छोटे असून मागासलेले होते. हळूहळू त्या मुलांचा उद्योग सुरू झाला. ती मुले गुफेच्या झरोक्यातून वेगवेगळे आवाज काढू लागले. हळूहळू तिथे बाहेर मुलांची भांडणे, खोड्या सुरू झाल्या. असे वातावरण 4-5 दिवस चालले. समर्थांची जागृत गुफा सोडून जावेसे वाटत नव्हते. श्रींच्या तसबिरीसमोर उभा राहून प्रार्थना करू लागलो. आता पुढे कोठे जावे? आपणच हा संकल्प पूर्ण करणारे समर्थ आहात, तरी मार्गदर्शन व्हावे. त्या रात्री श्रींची स्वारी स्वप्नात आली. गुफेच्या बाहेर वडाच्या झाडाखाली श्री बसले होते. तेथे त्यांचे रूप अगदी कपीसारखे होते. आजूबाजूला ती बरीच मुले उभी होती. श्रींनी एकाएकी मोठ्या माकडाचे रूप धारण केले. तेव्हा ती मुले आरडाओरडा करू लागली. माकड आले, माकड आले. तेव्हा श्रींनी त्या मुलांना ओरडून सांगितले. माझ्याकडे बोट करून म्हणाले, हा माझा आहे, तरी याला कोणीही त्रास देऊ नये. बस. त्या दिवसापासून पुन्हा ती मुले तिकडे फिरकली नाहीत. रोज जप चालूच होता. नंतर श्री समर्थांची तपस्थली म्हणून बाहेरचे यात्रेकरू येऊ लागले. हळूहळू भौतिक वातावरणाचा अंदाज येऊ लागला. मधूनमधून येथे गर्दी होणे स्वाभाविक आहे, कारण ते तीर्थक्षेत्रच आहे. हे सर्व लक्षात घेऊन आता पुढे तपोवनात जावे असा श्रींचा संकेत होऊन तपोवनात जाण्याचा विचार निश्चित झाला. ज्या पुजाऱ्यांनी मला सेवा दिली त्यांची मी वाट पाहू लागलो. संसारात अनेक जीव त्रिविध तापाने पोळलेले असतात. अशी मंडळी तीर्थक्षेत्री जाऊन आपली दुःखे हलके करण्याचा प्रयत्न करतात. काही मंडळी जागृत स्थानांचे दर्शनासाठी येतात. अशा प्रकारे तीर्थक्षेत्री भाविकांची गर्दी होणे स्वाभाविकच आहे. अशा तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाने अनेक पापे नष्ट होतात. तीर्थक्षेत्रातून वैराग्याची भावना जागृत होते. भक्तीचा उदय होतो. अनेक साधू महापुरुषांची दर्शने होतात. सत्संग होतो. सत्संगातून अनेक वाईट दुर्गुण सोडण्याची इच्छा होते. भगवंताच्या दर्शनाची जिज्ञासा निर्माण होते आणि आपला आत्मोद्धार होतो. टाकळी म्हणजे फार महान तीर्थक्षेत्र आहे. साक्षात हनुमंताचे अवतार समर्थ रामदास स्वामींनी येथे सतत 12 वर्षे तपश्चर्या केली.
अशा समर्थांच्या सामर्थ्याने सामर्थ्यवान झालेली भूमी म्हणजेच टाकळी होय. अशा क्षेत्री एकांत स्थिती राहणे कठीणच आहे. पूर्वी श्री क्षेत्र गोंदवले येथे फार एकांत मिळत असे. परंतु श्रींच्या सामर्थ्याने आता हे छोटे गाव राहिलेले नसून महान तीर्थक्षेत्र झाले आहे. अनेक भाविकांना गोंदवल्याच्या प्रचितींचा अनुभव आहे. अनेक वेळा भक्तांना श्रींचे साक्षात दर्शन झाले आहे. श्री देहात असताना त्यांचे सगुण दर्शन होत असेच, परंतु देह सोडल्यानंतरही साक्षात दर्शन अजूनही अनेक भक्तांना होत आहे. हेच श्रींचे सामर्थ्य आहे. अनेक भाविकांच्या दुःखांचे डोंगर श्रींच्या केवळ समाधीच्या दर्शनानेच दूर होतात. अशा तीर्थक्षेत्री भाविकांची गर्दी राहणे स्वाभाविकच आहे. श्री समर्थांची टाकळी भूमी क्षेत्र असल्याने येथेही आता हळूहळू भाविकांची गर्दी होत चालली आहे. अनेक भाविक येथे येऊन पावन होऊन जातात. श्रींच्याच कृपेने, श्रींच्याच इच्छेने आमचा योग येथे 15-20 दिवस होता. पुन्हा येथून कुठेतरी एकांतात जाण्याचा विचार सुरू झाला. समर्थांनी एकांताचे वर्णन दासबोधात छान केले आहे. त्यांनीही साधना काळात एकांतच पसंत केला होता. अशा विचारात असताना पुजारी 4 दिवस उशिरा आले. असो, त्यानिमित्ताने समर्थांनी माझ्याकडून सेवा करून घेतली, ही त्यांची कृपा. श्रीराम. हरि ओम तत्सत.